पण आता कोणतीही मीटिंग होताना दिसत नाहीये, कोणतेही पत्रक निघत नाहीये. तर का? तर मी तुम्हाला नाव घेऊन सांगतो. नगरसेविका सन्माननीय मीनाक्षीताई पाटणकर यांना या व्हिडिओमधून मी विनंती करतोय की वहिनी साहेब, आदरणीय नगरसेविका मॅडम, तुम्हाला आम्ही निवडून जे दिलं होतं ते गटर मीटर सोबत SRAचा जो प्रकल्प 25 ते 26 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही, जो रखडलाय, त्याच्यावर आपण आश्वासने दिली होती. तर त्यामुळे प्रायोरिटीवर, प्राथमिकतेवर आपण हा विषय हाताळाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रवीण जाधव. आज एक आपण व्हिडिओ आणलाय खास आपल्या चेंबूरकरांसाठी, घाटलेकरांसाठी. आणि हा जो व्हिडिओ आहे, आपण इलेक्शनच्या आधी बऱ्याच प्रमाणात या गोष्टींवर जोर दिला. आता लोकसभेच्या निवडणुकी झाल्या, त्याच्यानंतर आमदारकीच्या, विधानसभेच्या निवडणुकी झाल्या. रिसेंट आता 3 महिन्यापूर्वी नगरसेवक नगरसेविका या निवडणूक झाल्या. पण आता पुन्हा विषय कुठे आला, तर ज्या कारणांवर गटर मीटर आणि या सगळ्या कारणांवर ज्या निवडणुकी झाल्या, त्याचं आता पुढे काय चाललं आहे, काय होतं आहे, तर तो पुन्हा प्रश्नचिन्ह तयार झाला. आपण स्थानिक नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना बऱ्याच शिव्या शाप दिले आणि त्या देणं गरजेचं होतं. पण आत्ता काय, तर आत्ता पुन्हा जे निवडून आलेत त्यांना याचा विसर पडला आहे का? का विसर पडला? तुम्हाला आम्ही निवडून त्याच विषयासाठी दिलं होतं. आपण त्यावेळेसच सांगितलं होतं, आपल्याला कोणाच्याही बाजूने, कोणाच्या फेवरने कोणतेही वक्तव्य करायचं नाही, कोणाला समर्थन द्यायचं नाही. पण त्यावेळेस सत्ता पालट होणं किंवा ते पद चेंज होणं खूप गरजेचं होतं आणि ते झालं. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण आत्ता ज्यांना आपण निवडून दिलं आहे ते SRA या विषयावर बोलायला विसरत आहेत का? का त्यांना विसर पडला आहे की आपण SRA सारखा मुद्दा आपण लोकांना वचन दिलं होतं. आपण जसं की SVR, विठ्ठल रखुमाई किंवा HP आपलं खारदेवनगर, मुक्तीनगर, अमरनगर यांच्यासारख्या परिसरात जिथे लोकांना आपण आश्वासित केलं की पूर्वी माजी लोकांनी, आजी लोकांनी काही गोष्टी केल्या नाही किंवा गोष्टी करत नाही आहेत, तर आपण त्या गोष्टींना आम्हाला निवडून आणा, आपण 100% आपल्या नगरसेवक या लेवलवर ज्या गोष्टी करता येतील त्या करू. पण आता कोणतीही मीटिंग होताना दिसत नाही आहे, कोणतेही पत्रक निघत नाही आहे. तर का? तर मी तुम्हाला नाव घेऊन सांगतो. नगरसेविका सन्माननीय मीनाक्षीताई पाटणकर यांना या व्हिडिओमधून मी विनंती करतोय की वहिनी साहेब, आदरणीय नगरसेविका मॅडम, तुम्हाला आम्ही निवडून जे दिलं होतं ते गटर मीटर सोबत SRAचा जो प्रकल्प 25 ते 26 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही, जो रखडलाय, त्याच्यावर आपण आश्वासने दिली होती. तर त्यामुळे प्रायोरिटीवर, प्राथमिकतेवर आपण हा विषय हाताळाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुम्ही आम्हाला पत्रकारांना पण काही वचन दिलं होतं की जर आम्ही कुठे चुकलो तर तुम्ही आम्हाला जाणीव करून द्या. त्यामुळे हा विषय आणि हा मुद्दा मी आज घेऊन आलो. तर माझी विनंती राहील पुन्हा की हा जो SRAचा विषय एवढे वर्ष थांबला होता आणि जो तुमच्याकडे बघून लोकांना अपेक्षा होती आणि आहे, तर त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कटाक्षाने लक्ष घालावं आणि या थांबलेल्या प्रोजेक्टला पुन्हा जीवनदान द्यावं. माडा असेल, SRA असेल, जिथून कुठून आपल्याला हालचाली करता येतील त्या करून पुन्हा एकदा घाटलाकरांना आश्वासित करावं की तुम्ही आमच्यासाठी या पदावर बसलेला आहात. हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण जे व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस आपण प्रत्येक वेळी उल्लेख केला की जे आपले स्थानिक आमदार होते आहेत ते 15 दिवसांनी, 1 महिन्यानी प्रत्येक जागी नारळ फोडत होते. आत्ता काय झालं? नारळ फोडणं कुठे गेलं? त्यामुळे हा चिंतनाचा विषय आहे
जर तुम्ही त्यावेळेस नगरसेवक पदाच्या निवडणुकी होता म्हणून लोकांना भुलवत नव्हतात, तर त्या गोष्टी आत्ता पण झाल्या पाहिजेत. त्या गोष्टींचा तुम्ही आता पुन्हा पाठपुरावा केला पाहिजे. या गोष्टीला नगरसेवक जेवढं जबाबदार आहे तेवढे स्थानिक आमदार जबाबदार आहेत. तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहात, कोणत्या गटाच्या आहात, त्याच्याशी घाटलेकरांना काही, चेंबूरकरांना काही घेणं देणं नाही आहे. एक नगरसेवक आणि एक आमदार यांनी एकत्र यावं आणि आमचे जनतेचे प्रश्न सोडवावे. का तर मी सुद्धा एक घाटलेकर आहे, त्याची कळ मला लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मला नमूद करावासा वाटतो. आपले जे तुकाराम काते आहेत यांच्या सुनबाई उभ्या राहिल्या होत्या, तन्वी काते. जनतेने त्यांना नाकारलं आणि नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून मीनाक्षीताई पाटणकर यांना आपला कौल दिला. तर त्यांना नाकारण्याचं कारण काय होतं, तर आधी दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली नाहीत. प्रत्येक वेळी फक्त गाजरं दाखवली आणि ती गाजरं जनतेने घेतले, भूलथापांना बळी पडल्या. त्याचा कुठेतरी फटका, माफ करा पण सरळ सांगतो, त्याचा कुठेतरी फटका हा निवडणुकीमध्ये त्यांना सोसावा लागला. आणि त्याचा फायदा जर आपल्या नवनिर्वाचित नगरसेविकांना झाला असेल तर त्यांनी हा मुद्दा विसरता कामा नये. त्यामुळे मी या व्हिडिओमार्फत विनंतीच करेन की जर आपण घाटल्याचा SRA प्रोजेक्टसारखा अतिशय गंभीर आणि नाजूक विषय विसरला असाल तर प्लीज तो न विसरता या प्रोजेक्टला चालना द्या. लोकांचा विश्वास तुटून देऊ नका. अन्यथा आम्हाला कंटिन्यू असे व्हिडिओ लावून तुमचं लक्ष वेधून घेणं गरजेचं असेल. धन्यवाद.